नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सह्याद्री कन्या डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे लिखित रायबा ही कादंबरी. ही कादंबरी प्रकाशित केली आहे अमित प्रकाशनच्या सौ नीता अशोक सातपुते यांनी, आणि ही कादंबरी अर्पण केलेली आहे आई भवानी देवीच्या चरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांना हे शब्दपुष्प मनःपूर्वक अर्पण केलंय डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे यांनी. मानाचा मुजरा करताना त्या म्हणतात, पराक्रमी शिवराय जाहले येथे छत्रपती, शिवरायांच्या पावन स्पर्शानं धन्य झाली येथली माती. रयतेच्या स्वातंत्र्याची इथे लिहिली गाथा, सदैव राहो उन्नत आमचा रायगडाचा माथा. अशा रायगडाला मानाचा मुजरा करत आणि त्या परमप्रतापी सूर्याला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत मानाचा मुजरा करत माझे हे दोन शब्द. स्वराज्य भक्तीची भगवी ज्योत मनात तेवत स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे स्वराज्याचे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरेंना मानाचा मुजरा. धाडस तर सगळेच करतात, पण धाडस असे असो की त्या इतिहासालाही भीती वाटली, चुकून तो काळ समोर आला तर त्या काळाचीही छाती फाटावी. असं धाडस करणारे स्वराज्याचे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरेंचा जाज्वल्य इतिहास वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, आणि यातूनच प्रेरणा मिळत गेली. आणि मग नरवीरांचा इतिहास शोधावासा वाटला, तो लोकांपुढे मांडावासा वाटला. कारण तान्हाजी मालुसरे आणि सिंहगड हे ऋणानुबंध सर्वांना ज्ञातच आहेत, पण तान्हाजी मालुसरेंचा याही पलीकडे इतिहास आहे. तो इतिहास प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. कारण छत्रपतींचं स्वराज्य आणि स्वराज्याचं सुराज्य, ती शिवशाही, सुवर्णशाही आणि स्वराज्यासाठी मावळ्यांचं बलिदान, हा इतिहासच शौर्याचा, धैर्याचा. हा इतिहास मावळ्यांना सलाम करत शब्दबद्ध करण्याची, कणभर कृती करण्याची मला प्रेरणा मिळाली. ते आमचे बंधू श्री दत्ताजी नलावडे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास संशोधक. खरं तर सर्व मावळ्यांच्या वंशजांना शोधून काढण्याचं काम केलं ते भाऊंनी. म्हणूनच आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो. माझ्या नरवीर तान्हाजी मालुसरे आणि शिवशाही या प्रबंधासाठी सर्वतोपरी मदत केली ती दत्ता भाऊंनीच. आज भाऊंची ऐतिहासिक अभ्यासपूर्ण 10 पुस्तकं प्रकाशित आहेत, आणि माझ्या PhDच्या प्रबंधासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून मी नलावडे भाऊंचीच पुस्तकं घेतली आहेत. कारण प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक घटनेचा पुरावा आहे, आणि भाऊंमुळेच हे साध्यही झालंय. त्यामुळे भाऊंच्या ऋणात राहूनच हे 2 शब्द. माझं पूर्वसंचित म्हणूनच मालुसरे घराण्याची सून होण्याचं परमभाग्य मला लाभलं. या भाग्याला कर्तृत्वाची किनार लावण्याचं भाग्य मला लाभलं. जीवनात लाभलेल्या या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करत आहे. कारण साधं नव्हतं ते व्यक्तिमत्व जे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणणारं. नरवीर म्हणजे धगधगता निखारा, फुललेला अंगार, शौर्य पराक्रमाचा थरार. आणि या मालुसरे घराण्याची सून म्हणून अभिमान आहे मला. मला नेहमीच प्रेरणा देणारी माहेरची रक्ताची नाती आणि ऋणानुबंधाची नाती. माझे साहित्यिक मित्रमैत्रिणी, इतिहासकार, ज्ञात अज्ञात यांनी मला सतत प्रेरणा दिली. ते सगळे सगळे सोयरे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझं प्रेरणास्त्रोत म्हणजे माझी मुलं अंकिता, दिव्यानी, रायबा.
त्यांच्या ऋणात राहून मी माझे 2 शब्द संपवते. सह्याद्री कन्या डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे. छत्रपतींना मानाचा मुजरा, शिवशाहीची ओळख. मराठी मुलूख अंतरीचे बोल, कष्टाचे मोल मैदानी तोफ. क्रांतीचे रोप, दरवाजा बुलंद, गुलामगिरीला पायबंद, म्हणजे राजे शिवछत्रपती. पोलादी साखळदंड, मोगलांविरुद्ध बंड, हिमालयाहून उंच निष्ठावंतांचा संच. भगवा एल्गार, स्वातंत्र्याचा दरबार, हिंदुस्थानाचा प्राण, भगव्याची शान, महाराष्ट्राचा पहिला मान, या मातीची शान म्हणजे राजे शिवछत्रपती. दौलतीचा धुरकरी, जन्मतःच शिवनेरी, स्वराज्याची मुहूर्तमेढ, मानबिंदू रायगड. अभंगाचा जिव्हाळा, डोंगर माथ्याचा पन्हाळा, जागतिक कीर्तीचे धुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर. सत्संगाचा मार्ग आणि विजयी सिंधुदुर्ग म्हणजे राजे शिवछत्रपती. संस्काराचा धडा, सह्याद्रीचा कडा, पाठीवरची ढाल, अजिंक्य तलवार. समर्थक खंदा, लाखोंचा पोशिंदा, रणमर्द मराठा, आठवणींचा साठा. गनिमी काव्यात माहीर, शब्दांचा शाहीर म्हणजे राजे शिवछत्रपती. मांगल्याची स्वप्नपूर्ती, देव्हाऱ्यातील मूर्ती. अन्यायाविरुद्ध आग, जातिवंत वाघ, संकटात बळ देणारा भास, जगात एकमेव खरा इतिहास. धमन्यात रक्त, दिल्लीचं तख्त, यशकीर्तीचा भक्त, राजे एकटाच फक्त म्हणजे राजे शिवछत्रपती. राजाधिराज, पहिला युवराज, श्रीमंत श्री श्रीमान योगी, सर्व सुखाचा त्यागी. भूपती, जलपती, गडपती, गजपती, अग्रपती, रयतेचे प्रजापती म्हणजे राजे शिवछत्रपती, म्हणजे राजे शिवछत्रपती. वंदन शिवरायांना. सूर्यासम प्रखर तेज ज्यांचे, स्फूर्ती स्थान हे हिंद बांधवांचे. मानाचा मुजरा त्या छत्रपती शिवरायांना. 350 वर्षांचा काळ लोटला तरी कोट्यवधी भारतीयांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची स्फूर्ती देणारे छत्रपतींचे कल्याणकारी कार्य आजही ताजे टवटवीत आहे. संपूर्ण जगात असा राजा यापूर्वी झाला नाही, यापुढे होणार नाही. राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी क्षत्रिय कुलावतंस हा किताब धारण केला आणि राज्याभिषेक शक ही कालगणना सुरू केली. अगदी राजपुत्र नसतानाही शिवरायांनी स्वतःच्या असामान्य कर्तृत्वावर रयतेचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं. संपूर्ण जगात शिवराय महान आणि वंदनीय आहेत. प्रजेचं सुख तेच राजाचं सुख, प्रजेचं हित तेच राजाचं हित, याच ध्येयानं उभं आयुष्यभर गरीब कष्टकरी प्रजेच्या रक्षणासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, कल्याणासाठी, सुखासाठी महाराज जीवन जगले. कुणबी, कोळी, कातकरी, धनगर, महार, रामोशी, मांग, लोहार, सोनार, माळी, सुतार, भोई, कातकरी आदी पीडित कष्टकऱ्यांच्या मदतीनं अगदी लहानशा जहागिरीतून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्याचं सुराज्य केलं. आदर्श अशी प्रशासन व्यवस्था संपूर्ण जगात सर्वप्रथम निर्माण केली. चोहोबाजूंनी प्रजेला छळणाऱ्या भारत देशात मानवतेची आदर करणारी नवीन सृष्टी आपल्या असामान्य कर्तृत्वानं शिवरायांनी निर्माण केली. प्रखर बुद्धिमत्ता, अलौकिक शौर्य, मुत्सद्देगिरी, जिज्ञासूपणा, चातुर्य, युक्तिवाद या गुणांनी युक्त असलेले शिवराय, त्यांनी आपलं सर्वस्व मावळ्यांना अर्पण केलं.
जीवावर बेतणारं धाडस करून आग्र्याहून सुटका, अफजलखान वध, पन्हाळगडावरून सुटका, शाहिस्ते खानावर छापा अशा असंख्य प्रसंगी जीवाची पर्वा केली नाही. मावळ खोऱ्यात सुरू केलेला स्वराज्य संग्राम समुद्र किनाऱ्यापर्यंत नेला. समुद्रावरही सत्ता मिळवली. रायगड हे सत्ता केंद्र बनवलं. नेतृत्व चांगलं नीतिमान असेल तर प्रजाही चांगली असते. हा आदर्श संपूर्ण जगात सर्वप्रथम शिवरायांनी निर्माण केला आणि म्हणूनच शिवरायांना विश्वसनीय कल्याणकारी राजा असं म्हणतात. शिवरायांनी मावळ खोऱ्यातील मावळ्यांच्या मनामनात स्वराज्याची ज्वाला प्रज्वलित केली आणि म्हणूनच तर महाराजांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मावळे होते. हिंदवी स्वराज्याच्या लढाईत वीर बाजी पासलकर, येसाजी कंक, कान्होजी जेधे, नागनाथ महार, तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि अनेक जाती धर्माच्या हजारो कष्टकरी मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. हौसेनं मरण ओढवून घेणारा मावळा फक्त शिवरायांच्या राज्यातच जन्मतो. कितीतरी ज्ञात अज्ञात मावळे या स्वराज्याचे शिलेदार आहेत. अशा दिव्य बलिदानाच्या गाथा आज क्वचितच बघायला मिळतील. कुणासाठी या मावळ्यांनी स्वतःचा जीव वारेमोल उधळला? या महाराष्ट्राचं सार्वभौमत्व चिरंतन राखण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाच्या पायघड्या स्वराज्यासाठी घातल्या. जगायचं ते ह्या मातीसाठी आणि मरायचं तेही या मातीसाठीच ही भावना त्यांच्या मनामनात रुजली होती. आपण ज्याला लष्कराची भाकरी भाजणी म्हणतो ते हेच होतं. मरतानाही नवीन आयुष्य जगणं होतं, बलिदानातून स्वराज्य घडवणं होतं. आज समाज वृक्षाचा हा डोलारा उभा आहे तो त्यांच्या बलिदानामुळे. मातीत गाडलेली ती मुळं दिसत नाहीत, पण त्यांची स्पंदनं मात्र जाणवत राहतात. आपल्या जीवाची फुलं उधळून स्वराज्याच्या पायघड्या सजवावं हेच त्यांचं ध्येय होतं आणि याच ध्येयाने प्रेरित होऊन जीवाला जीव देणारे मावळे निर्माण झाले आणि स्वराज्याचं सुराज्य झालं. साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. ते अत्यंत हुशार आणि जाणकार असून सर्व धर्मांशी ते सहिष्णुतेनं वागत होते. म्हणूनच स्वराज्याचं सुराज्य झालं. एक वेगळं आगळं नेतृत्व समाजाला अनुभवायला मिळालं. असा राजा पुन्हा होणे नाही. त्या छत्रपती शिवरायांना त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. श्रोते हो, हा होता पहिला भाग सह्याद्री कन्या डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे लिखित रायबा या कादंबरीचा. या कादंबरीचा पुढचा भाग उद्या आपण ऐकणार आहोत साहित्य पंढरी याच कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता ही कादंबरी ऐकण्यासाठी पहिल्यांदाच साहित्य पंढरी चॅनलला भेट देत असाल तर एकच नम्र विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. हा जो आत्ता तुम्ही कथा ऐकलीत, कादंबरीचा भाग ऐकलात, तो व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या कथाप्रेमी, साहित्यप्रेमी, शिवप्रेमी आणि मावळाप्रेमी कथाप्रेमींमध्ये हा भाग तातडीनं शेअर करा. त्यांनाही ही कादंबरी ऐकायला मिळावी हीच माझी इच्छा आणि लेखिकेचीही इच्छा आहे. धन्यवाद. भेटूयात उद्या दुसरा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.